शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना वेतनवाढ करावी, विमा संरक्षण द्यावे यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला आणि कर्मचाऱ्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयावर थाळीनाद मोर्चा काढला। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली, तर भुसे यांनी कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत याबाबत महिनाभरापूर्वीच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडे प्रस्ताव सादर केला असून लवकरच याबाबत तोडगा काढू असे आश्वासन मंत्री भुसे यांनी दिले। म्हणजे सर ते जे शाळेवरचे जे भांडे ना 10-10 वर्षाचे तर त्यांना अक्षरशः पाटीलांना छिद्रे पडली चालू आहे। गावातलं राजकारण बदललं तर खिचडीवाल्या बदलूनच जाते। बरोबर आहे ना? या विषयामध्ये आपण जर माहिती घेतली 600 रुपये केंद्र शासनाच्याकडून 1900 रुपये राज्य शासनाच्या वतीने मानधन त्या ठिकाणी दिलं जात आहे। त्यातल्या त्यात इतर राज्यांशी जर कंपॅरिझन केलं तर आपल्या राज्यामध्ये हे मानधन काही प्रमाणात का होईना जास्तीचं आहे। तरी पण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या भोजनाची त्यांच्या माध्यमातून व्यवस्था केली जाते, तसं पाहायला गेलं तर हे तासिका म्हणजे किती तास ते काम करतात त्याच्यावर अवलंबून हे अनुदान त्या ठिकाणी दिलं जात आहे। आता त्यांची जी मागणी आहे की त्या मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे। मागच्या महिन्यामध्ये मी स्वतः केंद्रीय शिक्षण मंत्री आदरणीय धर्मेंद्रजी प्रधान साहेबांना राज्याच्या वतीने भेट दिली होती, विनंती केली या मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे। मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण मिळून पाठपुरावा करू आणि जेवढं शक्य आहे मदत करण्याचं काम करू।